नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. तर आज आपण मन प्रसन्न कशाने होते आणि कसे होते त्याविषयी संवाद साधणार आहोत. या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सर्वात पहिले मन प्रसन्न कधी होते आणि कसे होते? ते वस्तू किंवा स्थानासंबंधानं होतं प्रसन्न किंवा एखाद्या व्यक्तिसंबंधाने मन प्रसन्न होतं का? अशा एकूण प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर नेमकं मन प्रसन्न कशाने होतं त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत. याची काही विधी आहे का? याची काही रीत आहे का? याची काही पद्धत आहे का? मन प्रसन्न होते काय तो विधी, जाणू पाहे रीतीने कळती. मन प्रसन्न व्हावं याची रीती पद्धत विधी लोक जाणून घेऊन पाहत आहेत, पण ती रीती आणि पद्धत नेमकी कळत नाही की कशाने मन प्रसन्न होतं. मग वस्तू स्थान येथे विशेष नाही, याने केवळ प्रसन्न एक वेळी. वस्तू आणि स्थान याचं मन प्रसन्न होण्याशी काही संबंध नाही, आणि जरी आलाच तरी तो मन प्रसन्न त्या गोष्टीने एकाच वेळी होणार आहे. म्हणजे वस्तूने आपण मन प्रसन्न करायला गेलो तर एखादी वस्तू आपल्याला जी आवडते ती आपल्याला प्राप्त झाली, त्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर किंवा ती वस्तू मिळाल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं की मला ही गोष्ट प्राप्त झाली. पण ते किती वेळ असतं? तर एकाच वेळी ते एखाद्या वेळी ते मन प्रसन्न होतं, एकाच वेळी. पुनरावृत्ती घडत नाही. मन त्या वस्तूकडे पाहून पाहून सातत्याने प्रसन्न होत नाही, ते एकदाच घडतं. मग वस्तू स्थान विशेष नाही. मग एखादं स्थान असेल, एखाद्या स्थानात आपण गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जायला आवडत असेल, त्या स्थानावर गेल्यानंतर व्यक्तीला मनाला प्रसन्न वाटतं. पण हे केवढं? ते तेवढ्या वेळच असतं. ते स्थान आपण एकदा सोडलं की मन परत आपापल्या मूळ स्थितीवर येतं, म्हणजे ते प्रसन्न राहत नाही. म्हणजे वस्तू आणि स्थान या संबंधानं मन प्रसन्न होतं, पण ते एकाच वेळी होतं, ते एकदाच घडत असतं. सातत्याने एकदा आपण एखाद्या ठिकाणी गेलो, ते पहिल्यांदा गेल्यानंतर जेवढं मन प्रसन्न होतं तेवढं दुसऱ्यांदा गेल्यावर नसतं, तेवढं तिसऱ्यांदा गेल्यावर नसतं. म्हणजे वस्तू आणि स्थान याचा संबंध मन प्रसन्न करण्याशी असला तरी तो तात्कालिक आहे, तेवढ्यापुरता आहे. त्याने मन प्रसन्न होऊ शकत नाही, ती सातत्यता टिकू शकत नाही. मग विशेष व्यक्ती सवे मन प्रसन्न. एखाद्या व्यक्तीबरोबर राहिल्यानंतर आपल्याला मन प्रसन्न होतं. आपल्याला जे आवडती व्यक्ती असेल त्या व्यक्तीबरोबर राहिल्यानंतर आपल्याला मन प्रसन्न वाटतं, एक आल्हाद वाटतो, एक आनंद मिळत असतो. परंतु व्यक्तिविशेषानं मन प्रसन्न होतं, पण तेही तात्कालिक असतं. जेव्हा ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते किंवा तिचा सहवास राहत नाही, तेव्हा दुःख नव्यानं. मग पुन्हा मन प्रसन्न त्या व्यक्तीच्या सोबतीने झालेलं असतं, ते पुन्हा ती गेल्यानंतर परत दुःखाने प्राप्त होतं. म्हणजे व्यक्ती, स्थान आणि वस्तू या संबंधानं मन प्रसन्न होणारं, हे प्रसन्न होणारं मन हे तात्कालिक आहे, तेवढ्यापुरतं आहे. मग मन प्रसन्न नेमकं कशाने होतं? जी अनुभूती आपल्याला यायची ती नेमकी कशी होते? व्यावहारिक दृष्टीने या 3 गोष्टी येतात. वस्तू मिळाल्यानंतर मन प्रसन्न होतं, स्थानावर गेल्यानंतर प्रसन्न होतं, व्यक्तिविशेषानं भेटल्यानंतर प्रसन्नता वाटते. पण नेमकं मूळ कारण काय मन प्रसन्न होण्याचं? तर आणि मनाचा मूळचा स्वभाव कसा आहे? क्षणे प्रसन्न म्हणते चाले गतीने, विशेषाचे कारण तयान पुरते. मुळात मन इतकं चंचल आहे, क्षणे प्रसन्न चाली या गतीने. मन एकदा प्रसन्न होतं, पुन्हा अप्रसन्न म्हणजे अपसेट त्याला म्हणतात, तसं होतं, किंवा मूड नीट राहत नाही. ते का? तर मन चंचल आहे. मनाची प्रसन्नता मनाला टिकून धरता येत नाही. अशा प्रकाराने त्या गोष्टी घडत असतात. म्हणून मन प्रसन्न व्हायची एक वेळ नाही आहे. मग मन प्रसन्न नेमकं कशाने होतं? तर मन प्रसन्न जेव्हा ते अंतर्मुखी
मन प्रसन्न जेव्हा ते अंतर्मुखी, काही न विचार स्थिर ते एकांती. मन प्रसन्न कधी होतं तर ते जेव्हा अंतर्मुख व्यक्ती होते किंवा मन जेव्हा अंतर्मुख होतं, आपणाशी घडे आपणाचा संवाद. मन एका विषयावर अंतर्मुख जेव्हा होईल तेव्हा ते मन प्रसन्नतेकडे नेणारं असतं आणि ते टिकणारं असतं. म्हणजे आतून आनंदी होणं जे म्हणतात किंवा मन अंतर्मुख झालं. अंतर्मुख व्यक्ती ही स्थितप्रज्ञ आणि शांत आणि स्थिर असते. ही अंतर्मुखता कशाने येते तर एका विषयावर मन एकाग्रता जेव्हा घडते तेव्हा एकाग्रता ही अंतर्मुखेकडे नेणारी असते. मग ते मन अंतर्मुख होतं आणि अंतर्मुख झालेलं मन हे प्रसन्नतेकडे नेणारं असतं. त्यातून प्रसन्नता प्राप्त होत असते. काही न विचार स्थिर एकांती. मनात कुठलेही विचार नसतात. मग ते हितासंबंधाने असेल अहिताच्या संबंधाने असेल, कुठलेही विचार नसणं आणि ते मन अंतर्मुख होणं, निसर्गतः अंतर्मुख होणं, हेच मन प्रसन्न व्हायचं माध्यम आहे. यानेच मन प्रसन्न होऊ शकतं जेव्हा ते अंतर्मुख होतं. बहिर्मुखाने जेव्हा बहिर्मुख असतं तेव्हा व्यक्ती वस्तूच्या संबंधानं प्रसन्न होतं, व्यक्तीच्या संबंधानं प्रसन्न होतं, स्थितीच्या स्थळाच्या संबंधाने प्रसन्न होतं, पण ते तात्कालिक असतं. पण जेव्हा मन अंतर्मुख होतं तेव्हा ते मन निसर्गदत्त ऊर्जेनं परिपूर्ण झाल्यानंतर ते प्रसन्नता देत असतं आणि तिथून मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न करायचं असेल, व्हायचं असेल तर आधी अंतर्मुख झालं पाहिजे. अंतर्मुख कसं तर संतादिकांनी नामाच्या संबंधानं अंतर्मुख मन करता येतं. जेवढं नामस्मरण जप आपण करू तेवढं बहिर्मुख झालेलं मन जे विषयांनी भरकटत जातं ते एका ठिकाणी नामाच्या संबंधानं एकाग्र होतं आणि एकाग्र झालं की ते अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालं की मन हळूहळू प्रसन्नतेकडे जात असतं. या माध्यमाने मन प्रसन्न करता येतं. म्हणजेच जेव्हा मन हे अंतर्मुख होईल तेव्हाच ते प्रसन्नता देईल. म्हणजे आतून आनंद, आतून स्थिरता, आतून स्थितप्रज्ञ हे जेव्हा प्राप्त होतं तेव्हाच मन प्रसन्न होत असतं. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे मन प्रसन्न होण्यामागचं. म्हणून मन जर प्रसन्न करायचं असेल तर सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अंतर्मुख करणं. आणि ते अंतर्मुख कधी होतं जेव्हा त्यामध्ये कुठलाही विचार नसतो, कुठलाही विषयाचा संबंधानं विचार नसतो, तेव्हा ते अंतर्मुख होत असतं. मग म्हणते रिकामे तेने होते प्रसन्नी, हरिनामे परमसिद्धी. मग एकदा मन हे रिकामं झालं म्हणजे जे विचार आपले कमी झाले, नामाचं हरिनामाचं सान्निध्य मनाला दिलं की ते हळूहळू अंतर्मुख होतं आणि त्यातून ते प्रसन्नतेकडे जात असतं. या प्रकारे मन प्रसन्न करायचं असेल तर अंतर्मुख जास्तीत जास्त व्हा. अंतर्मुख झालात की तुम्हाला मन प्रसन्नता देणार, यात कुठलीही शंका नाही. याबरोबर आपण हा विषय चिंतनात घेतला की मन प्रसन्न नेमकं कसं होतं, कधी होतं, कशाने होतं, याविषयी आपण संवाद साधला. व्हिडिओ आवडला असेल तर या अध्यात्मभूषण किंवा अध्यात्म उपदेश भूषण महाजन या चॅनलला प्रतिसाद नक्की द्या. धन्यवाद.